नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 5 त्यातला समास 7 वाचन करणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे बद्ध लक्षण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 5 समास 7 बद्ध लक्षण. जगातील सर्व माणसे फक्त 2च वर्गात बसविता येतात. एक वर्ग अज्ञानी माणसांचा आणि दुसरा वर्ग ज्ञानी माणसांचा. अशी कल्पना करावी की पृथ्वीला समांतर असणाऱ्या एका सरळ रेषेवर सर्व माणसे उभी आहेत. रेषेचा आरंभ बिंदू म्हणजे अज्ञानी माणसे, रेषेचा अंतबिंदू म्हणजे ज्ञानी माणसे समजावी. मग पारमार्थिक प्रगती म्हणजे आरंभ बिंदूकडून अंतबिंदूकडे अधिकाधिक सरकणे होय. अज्ञान सांगते की मी खरा आहे, देव खरा नाही. ज्ञान सांगते की मी खरा नाही, देव खरा आहे. ज्या प्रमाणात माणसाच्या मीपणाचे, अहंकाराचे खरेपण कमी होत जाईल, त्या प्रमाणात देवाचे खरेपण त्याच्या अनुभवास येईल. अज्ञानाचे मुख्य चिन्ह असणारा देहाभिमान कमी कमी होत जाणे हे पारमार्थिक प्रगतीचे मुख्य लक्षण समजावे. अत्यंत अज्ञानी माणसाला श्री समर्थांनी बद्ध म्हणजे बांधलेला असे नाव दिले, तर संपूर्ण आत्मज्ञानी माणसाला त्यांनी सिद्ध म्हणजे प्राप्त झालेला असे नाव दिले. आपण कल्पना केलेल्या रेषेला मध्यबिंदू आहे, त्यामुळे माणसांचे आणखी 2 वर्ग शक्य होतात. आरंभ बिंदू सोडून मध्यबिंदूकडे सरकणारे हा 3रा वर्ग आणि मध्यबिंदूकडून अंतबिंदूकडे सरकणारे हा 4था वर्ग होय. 3ऱ्या वर्गातील माणसांना मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा असे नाव दिले, तर 4थ्या वर्गातील माणसांना साधक म्हणजे साधन करणारा असे नाव दिले. परमार्थाच्या प्रगतीपथावर बद्धापेक्षा मुमुक्षु उत्तम, मुमुक्षुपेक्षा साधक अति उत्तम आणि साधकाहून सिद्ध सर्वोत्तम होय. या 4घांची लक्षणे आता सांगितली आहेत. चला तर मग सुरुवात करूया ओवी वाचनाला. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. सृष्टी जे का चराचर, जीव दाटले अपार, परी ते अवघे 4 बोली जेती. जगामधील माणसांचे 4 विकार सांगून बद्धाच्या लक्षणांना आरंभ करतात. या चराचर सृष्टीमध्ये माणसांची खूपच गर्दी आहे, पण त्यांचे एकंदर 4 वर्ग आहेत. ऐकतयाचे लक्षण 4 ते कोण कोण, बद्ध मुमुक्षु साधक जाण 4था सिद्ध. ते 4 वर्ग कोणते त्यांची नावे ऐकावी. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि 4था सिद्ध. या 4घा विरहित काही, सचराचरी 5वा नाही. आता असो हे सर्वही विशद करू. जगामध्ये या 4घां व्यतिरिक्त माणसांचा 5वा वर्ग नाही. आता हे वर्ग स्पष्ट करून सांगतो. बद्ध म्हणजे तो कोण, कैसे मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी. बद्ध म्हणजे कोण, मुमुक्षुचे लक्षण काय, साधक व सिद्ध कसे ओळखावे. श्रोती भावे सावध, प्रस्तुत ऐका बद्ध, मुमुक्षु साधक आणि सिद्ध पुढे निरोपिले. ते श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. या समासात बद्ध कसा असतो ते ऐका. मुमुक्षु, साधक आणि सिद्ध यांचे वर्णन पुढे आहे. यानंतर सर्व समास बद्ध लक्षणांनी भरलेला आहे. आत्मज्ञान नसलेल्या म्हणून प्रपंचाला सर्वस्व मानणाऱ्या माणसांची ती लक्षणे आहेत. सामान्य प्रापंचिक माणूस असाच असतो. आता बद्ध तो जाणिये ऐसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षु विणदाही दिशा शून्याकार. अंध माणूस अंधारामध्ये जसा चाचपडतो, तसा बद्ध माणूस अज्ञानाच्या अंधारात जीवनात वावरतो. अंधाराला डोळे नसल्याने 4ही दिशा शून्य असतात, तशी बद्धाची अवस्था असते. ज्ञानदृष्टी नसल्याने परमात्मा आत बाहेर असून बद्धाला तो नसल्यासारखा होतो. भक्त ज्ञाते तापसी, योगी वितरागी संन्यासी, पुढे देखता दृष्टीसी येणार नाही.
भक्त, ज्ञानी, तपस्वी, योगी, विरक्त, संन्यासी हे समोर आले तरी बद्धाला ते दिसत नाही. त्यांची योग्यता त्याला कळत नाही. न दिसे नेणे कर्माकर्म, न दिसे नेणे धर्माधर्म, न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ. चांगले कर्म, वाईट कर्म, धर्म, अधर्म तो पाहत नाही, जाणतही नाही. त्याचप्रमाणे सोपा परमार्थ मार्ग तो पाहत नाही व जाणत नाही. तयासन दिसे सत्शास्त्र, सत्संगती सत्पात्र, सन्मार्ग जो का पवित्र तोही न दिसे. खरे शास्त्र कोणते, सत्संगती कोणती, चांगला माणूस कोण, पवित्र सन्मार्ग कोणता, या गोष्टी बद्ध माणूस कधी पाहत नाही, त्यांचा विचार करीत नाही. बद्धाला जे कळत नाही त्याचे वर्णन ऐकावे. न कळे सारा सार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार दान पुण्य. सारासार विचार, स्वधर्माचा आचार, परोपकार, दान व पुण्य यापैकी काही त्याला कळत नाही. नाही पोटी भूतदया, नाही सुचिष्मंत काया, नाही जनासी निववावया वचन मृदू. त्याच्या पोटात भूतदया नसते, त्याच्यापाशी देहाची स्वच्छता नसते, लोकांचे अंतःकरण शांत करणारी मृदू वाणी नसते. न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन या नाव बद्ध. बद्धाला पुढील गोष्टी कळत नाहीत. भक्ती, ज्ञान, वैराग्य, ध्यान, मोक्ष, साधन. न कळे देव निश्चयात्मक, न कळे संतांचा विवेक, न कळे मायेचे कौतुक या नाव बद्ध. निश्चितपणे देव, संतांचा विवेक, मायेचे कौतुक. न कळे परमार्थाची खूण, न कळे अध्यात्म निरूपण, न कळे आपणासी आपण या नाव बद्ध. परमार्थाची खूण, अध्यात्म निरूपण, आपण खरे कोण. न कळे जीवाचे जन्ममूळ, न कळे साधनाचे फळ, न कळे तत्वता केवळ या नाव बद्ध. जीवाचे जन्ममूळ, साधनांचे फळ, केवळ शुद्ध ब्रह्म. न कळे कैसे ते बंधन, न कळे मुक्तीचे लक्षण, न कळे वस्तू विलक्षण या नाव बद्ध. बंधनाचे लक्षण, मुक्तीचे लक्षण, विलक्षण परमात्म वस्तू. न कळे शास्त्रार्थ बोलिला, न कळे निजस्वार्थ आपुला, न कळे संकल्पे बांधला या नाव बद्ध. सांगितलेला शास्त्रार्थ, आपला खरा स्वार्थ म्हणजे आत्महित आणि आपण संकल्पाने बांधले आहोत, या सगळ्या गोष्टी बद्धाला कळत नाहीत. बद्धाजवळ कोणते गुण नसतात त्याचे वर्णन ऐकावे. जयासी नाही आत्मज्ञान, हे मुख्य बद्धाचे लक्षण, तीर्थप्रतदान पुण्य काहीच नाही. मी कोण आहे हे ज्ञान नसणे म्हणजेच आत्मज्ञानाचा अभाव हे बद्धाचे मुख्य लक्षण आहे. तीर्थ, व्रत, दान आणि पुण्य यांच्यापैकी काही देखील त्याच्यापाशी नसते. दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मित्री नाही, शांती नाही, क्षमा नाही या नाव बद्ध. दया, करुणा, नम्रता, सरळता, शांती आणि क्षमा यापैकी कोणताच गुण ज्याच्यापाशी नसतो तो बद्ध असतो. जे ज्ञानविषयी उणे, तेथे कैची ज्ञानाची लक्षणे, बहुसाल कुलक्षणे या नाव बद्ध. जेथे मूळ आत्मज्ञानाचा अभाव असतो, उडेपणा असतो, तेथे ज्ञानाची लक्षणे आढळणे अशक्य असते. ज्याच्या अंगी पुष्कळ वाईट लक्षणे असतात तो बद्ध असतो. नाना प्रकारीचे दोष करिता वाटे परमसंतोष, बाष्कळपणाचा हव्यास या नाव बद्ध. नाना प्रकारचे दोषाचरण करताना ज्याला मोठा आनंद वाटतो, टार्गटपणाची ज्याला मोठी हौस असते तो बद्ध असतो. बद्धाच्या अंगी ज्या गोष्टींचा अतिरेक असतो त्यांचे वर्णन ऐकावे. बहु काम, बहु क्रोध, बहु गर्व, बहुमद, बहु द्वंद्व, बहु खेद या नाव बद्ध. काम, क्रोध, गर्व, मद, भांडण, खेद. बहु दर्प, बहु दंभ, बहु विषये, बहु लोभ, बहु कर्कश, बहु अशुभ या नाव बद्ध. दर्प, दंभ, इंद्रिय भोग, लोभ, कर्कशपणा, अशुभ वृत्ती. बहु ग्रामणी, बहु मत्सर, बहु असूया तिरस्कार, बहु पापी, बहु विकार या नाव बद्ध. गावगुंडी, मत्सर, हेवा, तिरस्कार, पाप, वाईट विकार. बहु अभिमान, बहु ताठा,
बहु अहंकार बहु फाटा, बहु कुकर्माचा साठा, या नावबद्ध. अभिमान, ताठा, अहंकार, विकल्प, वाईट कर्मांचा साठा. बहु कापट्यवाद वेवाद, बहु कुतर्क भेदाभेद, बहु क्रूर कृपामंद, या नावबद्ध. कपटीपणा, वादविवाद, कुतर्क, भेदाभेद, क्रूरपणा, कृपामंदपणा. बहु निंदा, बहु द्वेष, बहु अधर्म, बहु अभिलाष, बहु प्रकारीचे दोष, या नावबद्ध. निंदा, द्वेष, अधर्म, अभिलाष अशा पुष्कळ प्रकारच्या दोषांचा अतिरेक ज्याच्या ठिकाणी असतो तो बद्ध असतो. बहु भ्रष्ट अनाचार, बहु नष्ट एकंकार, बहु अनित्य अविचार, या नावबद्ध. भ्रष्टपणा, अनाचार, नष्टपणा, सबगोलकार, गोलंकार, अनिती, अविचार. बहु निष्ठूर, बहु घातकी, बहु हत्यारा, बहु पातकी, कपिल कुविद्या अनेकी, या नावबद्ध. निष्ठुरपणा, घातकीपणा, हिंस्त्रपणा, पातकीपणा, तापटपणा, कुविद्या. बहु दुराशा, बहु स्वार्थी, बहु कलह, बहु अनर्थी, बहु डायिक दुर्मती, या नावबद्ध. दुराशा, स्वार्थीपणा, भांडण तंटे, अनर्थ, दावा धरणे, दुष्टबुद्धी. बहुकल्पना, बहु कामना, बहु तृष्णा, बहु वासना, बहु ममता, बहु भावना, या नावबद्ध. कल्पना, कामना, तृष्णा, वासना, ममता, भावना. बहु विकल्पी, बहु विषादी, बहु मूर्ख, बहु संबंधी, बहु प्रपंची, बहु उपाधी, या नावबद्ध. विकल्प, विषाद, मूर्खपणा, संबंधीपणा, प्रपंची, उपाधी. बहुवाचाळ, बहु पाषांडी, बहु दुर्जन, बहु थोतांडी, बहु पैशून्य, बहु खोडी, या नावबद्ध. वाचाळपणा, पाखंडीपणा, दुर्जनपणा, थोथांडीपणा, लबाडी, खोड्या. बहु अभाव, बहु भ्रम, बहु भ्रांती, बहु तम, बहु विशेष, बहु विराम, या नावबद्ध. नास्तिकपणा, भ्रम, भ्रांती, अज्ञानाचा अंधार, संशय, आळस. बहु कृपण, बहु खंदस्ती, बहु आदखणा, बहु मस्ती, बहु असत्क्रिया व्यस्ती, या नावबद्ध. कंजूषपणा, झोटिंगपणा, लोकविरुद्धपणा, मस्तपणा, वाईट क्रिया, शास्त्रविरुद्धपणा, या सर्व गोष्टींचा अतिरेक ज्याच्या ठिकाणी आढळतो तो बद्ध असतो. देहबुद्धीच्या प्राबल्याने ज्याच्या जीवनात पैसा आणि स्त्री यांना सर्वोच्च स्थान असते तो बद्ध असतो. परमार्थविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वये समाधान, या नावबद्ध. ज्याच्याजवळ परमार्थाबद्दल अज्ञान व प्रपंचाचे पुष्कळ ज्ञान असते, ज्याला स्वतःला समाधान ठाऊक नसते तो बद्ध असतो. परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार, या नावबद्ध. ज्याच्या मनात परमार्थाबद्दल अनादर व प्रपंचाबद्दल अति आदर असतो, ज्याच्या डोक्यावर संसाराचे ओझे असते तो बद्ध असतो. सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहे बुद्धीची घातली बेडी, या नावबद्ध. ज्याला संत संगतीची गोडी नसते पण संत निंदेची आवड असते, जो देहबुद्धीने घट्ट बांधलेला असतो तो बद्ध असतो. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ, या नावबद्ध. जो सदा सर्व काळ द्रव्याचे चिंतन करतो, स्त्रीचे ध्यान करतो, ज्याच्या जीवनात सत्संग क्वचितच आढळतो तो बद्ध असतो. नेत्रीम द्रव्यदारा पहावी, श्रवणीम द्रव्यदारा ऐकावी, चिंतनी द्रव्यदार द्वारा चिंतावी, या नावबद्ध. डोळ्यांनी द्रव्यदारा पहावी, कानांनी द्रव्यदारा यांच्या गोष्टी ऐकाव्या, मनाने द्रव्यदारा यांचे चिंतन करावे, अशी ज्याची वृत्ती तो बद्ध असतो. काया वाचा आणि मन, चित्त वित्त जीव प्राण, द्रव्यदारेचे करी भजन, या नावबद्ध. काया वाचा मन चित्त वित्त जीव प्राण हे सर्व जो द्रव्यदारांचे चिंतनात गुंतवतो तो बद्ध असतो. इंद्रिये करून निश्चळ, चंचल होऊ ने दीप, द्रव्यदारेसी लावी सकळ, या नावबद्ध. द्रव्य आणि दारा यांच्या पायी जो आपली इंद्रिये निश्चल करतो, त्यांना चंचल होऊ देत नाही, तो बद्ध असतो. इंद्रियांना स्थिरपणे द्रव्यदारेच्या सेवेला तो लावतो.
द्रव्यदारा तेची तीर्थ, द्रव्यदारा तोची परमार्थ, द्रव्यदारा सकळ स्वार्थ, म्हणे तो बद्ध. द्रव्यदारा हेच ज्याचे तीर्थ, हाच ज्याचा परमार्थ, हाच ज्याचा संपूर्ण स्वार्थ असतो, तो बद्ध असतो. व्यर्थ जाऊ नेदी काळ, संसार चिंता सर्व काळ, कथा वार्ता तेची सकळ, या नाव बद्ध. काळ व्यर्थ जाऊ न देता जो सर्व काळ संसाराची काळजी करतो, ज्याच्या गप्पा गोष्टी साऱ्या संसाराबद्दल असतात, तो बद्ध असतो. नाना चिंता नाना उद्वेग, नाना दुःखाचे संसर्ग, करी परमार्थाचा त्याग, या नाव बद्ध. अनेक प्रकारच्या काळजा, अनेक प्रकारची चित्ताची अस्वस्थता, अनेक दुःखाचे प्रसंग, या सगळ्या भानगडीमुळे जो परमार्थाचा त्याग करतो, तो बद्ध असतो. घटिकाप निमिषभरी, दुश्चित नवता अंतरी, सर्व काळ ध्यान करी, द्रव्यदारा प्रपंचाचे. तास आणि मिनिटे राहू द्या, पण एक सेकंद सुद्धा ज्याचे मन चलित न होता सदा सर्व काळ द्रव्य दारा व प्रपंचाचे चिंतन करते, तो बद्ध असतो. तीर्थयात्रा दान पुण्य, भक्ती कथा निरूपण, मंत्रपूजा जप ध्यान, सर्वही द्रव्यदारा. ज्याचे तीर्थ यात्रा दान पुण्य भक्ती कथा निरूपण मंत्र पूजा जप ध्यान हे सर्व काही द्रव्य आणि दारा असतात, तो बद्ध असतो. जागृती स्वप्न रात्री दिवस, ऐसा लागला विषये ध्यास, नाही क्षणाचा अवकाश, या नाव बद्ध. जागेपणी स्वप्नामध्ये रात्री आणि दिवसा ज्याला अशा प्रकारे दृश्य सुखाचा ध्यास लागतो, त्याच्या चिंतनात गुंतल्याने ज्याला क्षणभर सुद्धा मोकळा वेळ मिळत नाही, तो बद्ध असतो. ऐसे बद्धाचे लक्षण, मुमुक्षपणी पालटे जाण, ऐकते ही ओळखण, पुढील समासी. बद्धाचे लक्षण हे असे आहे, मुमुक्षपणा आला की ते पालटते, त्याची ओळख पुढील समासात आहे, ती आता ऐकावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्ध लक्षण नाम समास 7वा. तर श्रोते हो, अशा प्रकारे आपला इथे दशक 5व्यामधील समास 7व्याचे वाचन समाप्त झालेले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम.